नमस्कार. पुणे जिल्हा परिषद ऑनलाईन शिक्षण वर्ग यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी जालिंदर मानसिंग बालगुडे, शाळा डोरलेवाडी, तालुका बारामती. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास. घटक वय जसजसे वाढते. अध्ययन निष्पत्ती. परिसरातील झाडे, प्राणी, वडीलधारी याविषयी कुटुंबाच्या रचनेच्या संबंधी संवेदन असणे. वरील चित्रामध्ये पहा. या चित्रामध्ये मुलाच्या आईचा वेश कोणता आहे, ताईचा वेश कोणता आहे, आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचे शर्ट आहे, बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचे शर्ट आहे, आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसे ओळखले? आजोबा कोणते, बाबा कोणते हे आपण कसे ओळखले? तर शर्टाच्या, चष्म्याच्या आणि त्यांच्या वयाच्या, शरीराच्या वाढीवरून. अगदी बरोबर. आता सांगा पाहू, तहाने बाळ मान कधी धरू लागते? छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते? छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात करतात? छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात? अगदी तहान्या बाळांना भात का भरवत नाहीत? तहान्या बाळांना कडेवर का घ्यावे लागते? या सगळ्या गोष्टी तुम्ही आईला, काकूला, आजीला विचारून त्याची माहिती करून घ्या. घरात येवलेशे बाळ जन्माला येते. घरादाराला आनंद होतो. आई त्या छोट्या बाळाची मायेने काळजी घेते. बाळाला रोज आंघोळ घालते. भूक लागली की दूध पाजते. अंगाई गीत म्हणून झोपवते. बाळ हळूहळू उंचीनं, वजनानं वाढतं. बाळ मोठे होऊ लागते. तसे बाळाला एक एक करून दात येऊ लागतात. बाळ उभे राहायला शिकते. नंतर पावले टाकू लागते. अशी प्रगती आपण ह्या चित्रामध्ये पाहत आहोत. आणि नंतर बाळाची उंची आणि वजन वाढतच असते. बाळ आधी आईला ओळखायला शिकते, मग ते घरातील इतरांना ओळखते. दुधाबरोबर वेगवेगळे पदार्थ ते आहारात घेऊ लागते. आई दूध भात भरवू लागते. हळूहळू बाळ मोठे होते. मग ते बाळ राहत नाही. छोट्या मुलाचा मोठा मुलगा, छोट्या मुलीची मोठी मुलगी होते. 6व्या वर्षी मुले शाळेमध्ये जाऊ लागतात. आपल्या शाळेमध्ये येतात ना 6व्या वर्षी मुले पहिलीमध्ये, तसे येतात 18व्या वर्षापर्यंत मुला-मुलींची उंची वाढत असते. साधारण वयाच्या 40पर्यंत प्रकृती उत्तम राहते. उंची वाढत नसली तरी वजन वाढत राहते. चांगल्या सवयी, चांगला आहार यामुळे प्रकृती उत्तम राहते. 40 नंतरच्या वयानुसार शरीरामध्ये बदल होत राहतात. हळूहळू डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागते. म्हातारपणी शरीराची ताकद आणखी कमी होते. कानांनी नीट ऐकू येत नाही. स्मरणशक्ती कमी होते. दात पडू लागतात. झोप कमी होते. निरनिराळे आजार होऊ लागतात आणि एके दिवशी मृत्यू येतं. हे एकाच आंब्याची 3 चित्र आहेत. सगळ्यात पूर्वीचे, अलीकडचे आणि मधल्या काळातील. हे कसं ओळखलं आपण? झाडाच्या आकारावरून. म्हणजे माणसांच्या प्रमाणेच वनस्पतीसुद्धा वाढ वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होत असते. काळानुरूप जसे माणसात बदल होतात तसे वनस्पतीमध्ये सुद्धा होत असतात. बीजांकुरण झाले की नवीन वनस्पती निर्माण होते. तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो. मग अंकुरापासून तयार झालेले रोप जोम धरते. मातीतील पोषक घटक आणि पानं अन्न तयार करतात आणि वनस्पतीची वाढ होऊ लागते. मग वनस्पतीला नवीन नवीन पाने, फुले, फळे येऊ लागतात. फुलांपासून फळे तयार होतात. या फळांमध्ये बिया असतात. त्यांच्यापासून आणखीन तशाच वनस्पती निर्माण होत असतात. अशा प्रकारे मनुष्य आणि प्राण्यांची आणि वनस्पतींची वाढ होत असते. आपला स्वाध्याय आहे. कुंडीत तुम्हाला हवे ते रोप लावा. त्याच्या वाढीचे निरीक्षण करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या पाठाच्या वेळी. नमस्कार.